नमस्कार फ्रेंड्स, माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहेत सर्व? मजेतच असताल तर मी स्वयंपाक तर झाला होता, तर भांडे घासून घ्यावं म्हटलं. आणि मला ना साधा पांढरा भात बनवायचा होता, तर कुकर घासायला होतं, तर म्हटलं आधी भांडेच घासून घ्यावा. भाजी चपाती झाली होती, मुलं शाळेत गेले होते आणि मिस्टर पण कामावरती गेले होते, तर पटपट पटपट घरातली कामं आवरून घ्यायला लागतात. मग मी सगळे भांडी घासून घेतली. तर आमचं इथं कसं आहे, पाणी जातं नळाला, त्याच्यामुळे ना कामं पटपट करून घ्यावं लागतात. पाणी तर 24 तास असते, पण जातं कधी पण पाणी. त्याच्यामुळं म्हटलं आधी भांडे घासून घ्यावा आणि मग मला कपडे पण धुवून घ्यायचे होते. तर सगळे भांडे घासून घेतले मी. आणि खूप बाहेर आहे ना, खूप पाऊस पडतोय, त्याच्यामुळं खूप असं थंड वातावरण आहे. भांडे पण घासू वाटत नाही आहेत, पाण्यात हात पण घालू वाटत नाही. तर सगळे कामं करायला लागतच असतात. तर मग झाले, माझी भांडे घासून घेतले मी आणि मग नंतर मला कपडे पण धुवून घ्यायचे होते. आणि कपडे पण खूप सारे पडत आहेत कपडे, आणि डबल डबल सगळ्यांचे कपडे होऊन जातात. त्याच्यामुळे कपडे म्हटलं धुवून घ्यावा. आणि कपडे धुताना तर खूपच गार पाणी लागते बरं का. तर कपडे तर धुवायच लागतात. मग आणि माझ्याकडे आहे ना असा दगड आहे बघा कपडे धुवायला, तर कपडे पटपट पटपट निघून जातात पटपट. तर मग मी कपडे धुवून घेतले छानपैकी असे. आणि कपडे तर धुवायचे येत आहेत, पण वाळू टाकायचं खूपच अवघड आहे. कपडे धुवायचं काय वाटत नाही, वाळू टाकायचं खूप अवघड आहे. आमची गॅलरी छोटी आहे आणि त्याच्यात खूप सारं पाणी येतं, म्हणजे पावसाचं पाणी येतं, अशी थोडी सकड कोरडी जागा राहत नाही. मग कपडे मला स्टँडवरच वाळायला टाकावं लागतात. तर खूप कपडे सुकत नाहीत बघा लवकर, खूप हाल होतात पावसाळ्याचे. मग नंतर पटपट सगळे कपडे धुवून घेतले. आणि कपड्यांचा ह्या दिवसात वास पण येतो, त्याच्यामुळं कम्फर्ट टाकायला लागते कपड्यामध्ये. नंतर मग मी एवढी भाजी राहिली होती बघा, सगळ्यांना डब्बा वगैरे देऊन वांग्याची खूप छान अशी भाजी झाली होती आणि मटकीचीही भाजी राहिली होती. मग मटकीची भाजी कुणीच खाणार नव्हतं, म्हणून मी काय म्हटलं, आपण पांढरा भात बनवूया, मग त्याच्यासोबत खाऊन घेतील आणि मटकी मग असंच मुलांना खायला देता येईल शिजवल्यानंतर. आणि भेळ किंवा बनवता पण येते शिजवून ठेवल्याच्या नंतर. म्हणून मग पांढरा भात केला. पांढरा भात, वांग्याची भाजी आणि मटकीची भाजी असं खाऊन घेतलं सर्वांनी. मग संध्याकाळी स्वयंपाक काय बनवावं काय बनवावं काहीच कळेना. त्याच्यामुळे मग आखरकार मसाला भातच बनवला आणि सगळ्यांनी मिळून छानपैकी खाल्ला. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.